इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या 3 उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्र्यांचा मृत्यू। इराणचे संरक्षण मंत्री आमिर नासिरजादे आणि लष्कर प्रमुख आमिर हातमी तसंच IRGC प्रमुख मोहम्मद पाकपूर यांचा मृत्यू। इराणमधील सत्ता परिवर्तन हे मिशन इम्पॉसिबल। इराणच्या विदेश मंत्र्यांचं थेट ट्रम्प यांना आव्हान, तर अमेरिकेनं इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये दिला इशारा। तेल अवीवच्या होलोन बस स्थानकावर क्षेपणास्त्र हल्ला। क्षेपणास्त्राच्या माऱ्यानं बस स्थानक जळून खाक। इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर। इस्रायलनं इराणचा क्षेपणास्त्र हल्ला उधळला। क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच अचूक निशाणा साधत तळ उद्ध्वस्त। इराणमधील दहशती राजवट संपवण्यासाठी इस्रायल अमेरिकेचा एल्गार ऑपरेशन रोअरिंग लायन या संयुक्त लष्करी मोहिमेची घोषणा। इराणची राजवट हा जगासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचं इस्रायलचं म्हणणं। ऑपरेशन रोअरिंग लायनचे पहिले अधिकृत दृश्य प्रसिद्ध। इस्रायली हवाई दलाकडून पश्चिम इराणमधील शेकडो लष्करी तळांवर एकाच वेळी हल्ले। कारवाईत इराणी राजवटीच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना सुद्धा केलं गेलं लक्ष्य। UAE-मध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी, तर नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना। UAE प्रशासन जारी केलेल्या सूचनांचं पालन करण्याचा देत आहे सल्ला। इस्रायलकडून इराणच्या प्राथमिक शाळेवर हवाई हल्ला। 40 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याचा इराणचा दावा। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईचं विमानतळ ठप्प। दुबई विमानतळावर हजारो प्रवासी रखडले। सुरक्षेच्या कारणास्तव सर्व उड्डाणं अचानक रद्द। अजित पवारांच्या विमान अपघाताचा